नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। आता मुक्ता आणि सागर यांचं नातं एका नवीन वळणावर आपल्याला आलेलं पाहायला मिळणार आहे। कारण मुक्तावर एक मोठं पालंड येणार आहे आणि ज्याच्यामुळे मुक्ताला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोळींचं घरच सोडावं लागणार आहे। आणि ते सगळं होत असताना सागर हा कशा प्रकारे मुक्ताच्या बाजूने उभा राहणार आहे आणि कशा प्रकारे तो कार्तिक व इंद्राला तोंडावर पाडत कशा प्रकारे आपल्या लाडक्या मुक्ताची साथ देणार आहे, हे सगळं आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि या सगळ्या प्रसंगामधून सागर व मुक्ता यांचं नातं हे आणखीनच दृढ होत जाणार आहे। सावनी व कार्तिक या दोघांनीही मुक्ता आणि सागरच्या विरोधात केलेलं कारस्थान हे दोघंही मिळून कशा प्रकारे उधळून लावणार आहेत, हे सगळं या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। आणि मुक्ता जेव्हा घर सोडून जाते तेव्हा नेमकं सई कशा प्रकारे युक्ती लढवून मुक्ता आणि सागर यांची साथ देऊन पुन्हा एकदा मुक्ताला निर्दोष सिद्ध करत मुक्तावर लागलेला कलंक ती कशा प्रकारे मिटवणार आहे, हे सगळं पाहायला या ट्विस्टमध्ये नक्कीच मिळेल। त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर इथे कार्तिक हा हर प्रकारे स्वतःला घरामध्ये चांगला प्रूफ करण्याचं नाटक करत असतो। तर इथे ज्या दिवशी अनिता ही मार खाते तेव्हा तो मुद्दामच तिला वाचवण्याचं नाटक करतो, जेणेकरून त्याला मुक्ताच्या नजरेत आणि इंद्राच्या नजरेत मोठं व्हायचं असतं। म्हणूनच कार्तिक हा अनिताच्या नवऱ्याला चांगलाच पोलिसांकडून चोप देखील देतो आणि तिचा नवरा सुधारतो। यात सगळ्यामध्ये कार्तिक हा सगळ्यांना आईस्क्रीम आणतो आणि म्हणतो की सगळ्यांसाठी मी आईस्क्रीम आणलेलं आहे। सगळेजण छान खात बसलेले असतात। त्याचप्रमाणे तो प्लॅनिंग करतो की आज आपण सगळेजण मूवीला नक्कीच जाऊया। तेव्हा अचानक मूवीला जाणं ठरत नसतं, म्हणून सगळेजण म्हणतात की आपण एक काम करूया, उद्या जाऊया। तेव्हा सई म्हणते की चालेल, आपण ना उद्या सगळेजण मूवीला जाऊया, खूप मजा येईल। मुक्ताई तू येशील ना? मुक्ता म्हणते की नाही सई बाळा, मला ना उद्या जरा उशीर होणार आहे, त्याच्यामुळे मला येणं काही जमणार नाही। जेव्हा मुक्ता रूममध्ये येते तेव्हा सागरला कळतं की नक्कीच मुक्ताला काहीतरी त्रास होत आहे, पण ती आपल्याला सांगत नाही। मात्र सागर ठरवतो की मला काहीतरी शोधलंच पाहिजे की मुक्ताला त्रास हा कसा होत आहे। दुसऱ्या दिवशी सगळेजण खूपच आनंदात असतात, कारण सगळं अगदी अलबेल झालेलं असतं आणि मुक्ताला कळलेलं असतं की सागर हा तिच्यावर प्रेम करतो आणि खरं तर सावनीला डावलून त्याने मुक्ताचं बोलणं खरं केलेलं असतं। जेव्हा सावनी ही आदित्यला वेटीस धरून सईला घरी बोलवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला सागरने खरंच सांगून टाकलेलं असतं की मी हे सगळं माझ्या मुक्ताला विचारून सांगतो। त्याच्यामुळे आदित्यला खूपच राग आलेला असतो। सावनी तिचं विष पेरण्याचं काम चालूच ठेवत असते, कारण सावनीला माहीत असतं काही करून आदित्य आणि सई तिच्या बाजूने व्हायलाच हवे आहेत। म्हणूनच आता सईला तिने बोलावलेलं असतं आणि सईने तिची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते। त्यानंतर आता सागर हा घरी निघत असतो तेव्हा मुक्ताचा चेहरा त्याला दिसतो। मुक्ता जराशी टेन्शनमध्ये असते हे त्याला दिसतं। त्याचबरोबर मुक्ता जेव्हा सईला पाहते तिचा सगळा त्रास निघून जातो। सई म्हणते की अगं मुक्ताई, काल मी सावनी मामाकडे गेले होते ना, तिला आलू पराठा बनवायला सांगितला, पण तिने तर तो बाहेरून ऑर्डर केला, तुझ्यासारखं तिला काहीच जमत नाही गं, असं म्हणून ती स्कूलला निघून जाते। मुक्ताला बरं वाटतं आणि त्यानंतर सागरलाही ते ऐकून तितकंच बरं वाटतं। कार्तिक मात्र मुद्दामच मुक्ताशी सलगी करण्याचा प्रयत्न करत असतो, तो तिला बोलवत असतो, मात्र मुक्ता काही जवळ जात नसते। तर इथे इंद्रा आणि स्वाती यांचं जीवन सुरू असतं। नंतर सावनीला मुक्ताचा खूपच राग आलेला असतो, कारण सई पुन्हा सावनीकडे निघून गेलेली असते आणि सईला काहीही करून तिथे ठेवून घ्यायचं असतं, पण मात्र मुक्तामुळे सावनीचा तो प्लॅन फसलेला असतो। म्हणूनच सावनी खूपच चिडलेली असते। सावनी आता कार्तिकला बोलावून घेते आणि म्हणते की तुझं काम कुठपर्यंत आलं आहे? तेव्हा तो म्हणतो की माझं काम चालू आहे। हर्षवर्धन त्याला म्हणतो की पण तुझे रिझल्ट्स कुठे आहेत? तू काय करतोयस? मुक्ताची छेड काढतोयस आणि तिला सोडून देतोयस, असा काहीतरी धमाका कर ना, की जेणेकरून मुक्ताचं काहीतरी त्या घरात झालं पाहिजे। तेव्हा कार्तिक म्हणतो की ठीक आहे, मी बघतो। तसंही आता सगळ्या कोळी कुटुंबाच्या मनामध्ये मी माझ्या बाजूने अगदी पॉझिटिव्ह इमेज तयार करून ठेवली आहे। आता त्या इमेजला काहीही तडा लागणार नाही, काय झालं तर मुक्ताच्याच बाबतीत होऊ शकतं। त्यानंतर कार्तिक आणि सावनी प्लॅनिंग करतात आणि पुन्हा एकदा मुक्ताच्या बाबतीत ते डाव रचतात। तेव्हा आता मुक्ता जेव्हा घरी येते तेव्हा लाईट्स ऑफ असतात, सगळेजण बाहेर गेलेले असतात। मुक्ता विचार करते की काय आहे, सगळी लाईट्स कशी गेलेत, म्हणून ती लाईट्स लावायला जाते तर समोर तिच्या मागून कार्तिक येतो आणि कार्तिक आता तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला जवळ घेतो। आता मुक्ताच्या हातात मोबाईल असतो, मुक्ता तो बाजूला ठेवते आणि कार्तिकला जोरात धक्का देऊन त्याला मागे पाडते। तेव्हा कार्तिक म्हणतो की काय मुक्ता, तू पण असे धक्के देत राहिलीस तर कसं चालेल, असं म्हणून आता तो त्याच्या
हातानेच त्याला लागलेलं असतं ते पुसायला लागतो. त्याबरोबर आता मुक्ताच्या जवळ जाऊन तो आणखीनच तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागतो. मुक्ता म्हणते की कार्तिक, हे काय चाललंय तुमचं? सोडा मला. तुम्हाला कळतंय की नाही काय करताय तुम्ही ते? तेव्हा अक्षरशः या नालायक कार्तिकने स्वतःला पूर्णपणे मुक्ताच्या अंगावर झोकून दिलेलं असतं आणि तिला म्हणत असतो की आज आपल्यामध्ये कोणीही येणार नाही, तुम्ही काळजी करू नका. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की तुला लाज कशी वाटत नाही असं बोलताना? नवरा आहे माझा सागर आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. जरीही आमच्या नात्यातला दुवा ही सई असली तरीही तिचे आई-बाबा आणि आम्ही एकमेकांवर आमचं खूप प्रेम आहे असं सगळं ती म्हणते. त्याच सगळ्या गोष्टीमध्ये सागर हा घरी येत असतो. सागर हा स्वतःच्या गाडीतून उतरतो आणि तो आता घरी पोहोचतच असतो. त्याच वेळेला इथे कार्तिक हा पूर्ण प्रयत्नानिशी तिला स्वतःची बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तिचे हात धरून तिला जवळ ओढत असतो. मात्र मुक्ता जीवाच्या आकांताने ओरडत असते. तितकेतच तिथे आता सागर आलेला असतो. सागर आल्याबरोबर ते सगळं बघतो. त्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येतं. कार्तिक हे सगळं करतो हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्याचा तिळपापड झालेला असतो. मुक्ता डोळे पुसते, म्हणते की सागर, आणि ती त्याच्या जवळ जाते. त्याच वेळेला आता इथे मुक्ताचं तो चेहरा पाहून सागरला स्पष्ट दिसून येतं की मुक्ताबरोबर खूप काही वाईट वागलेला आहे हा कार्तिक. त्याच वेळेला कार्तिक हा बाहेर येतो आणि सगळेजण आलेले असतात. तेव्हा कार्तिक म्हणतो की बघा ना काय करते ही तुमची सून. तेव्हा मग आता लगेच इंद्रा म्हणते की काय झालंय कार्तिकराव, तुम्ही काय सांगताय? तेव्हा तुम्ही कणाला रडताय असं सगळं ती विचारते. तेव्हा मुक्ताही रडत असते. मुक्ता म्हणते की यांना विचारा यांनी काय केलेलं आहे ते. त्यानंतर कार्तिक हा मुद्दामच मुक्तावर आरोप करायला सुरुवात करतो. तो म्हणतो की मी त्या दिवशी मम्मी तुम्हाला सांगितलं नाही, पण त्या दिवशी खरं तर वहिनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होती. मी तुम्हाला काहीही खरं सांगितलं नाही, कारण मला माहीत आहे की सागर आणि मुक्ता बहिणीचं नातं सध्या काही चांगलं नाही, त्यांच्यात वाद सुरू आहेत. म्हणूनच मी तेव्हा काहीही सांगितलं नव्हतं. पण आता मला सगळं खरं सांगावं लागतंय, कारण माझं स्वातीवर खूप प्रेम आहे आणि मुक्ता बहिणी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होती. असं सगळं कार्तिक बोलून टाकतो. तेव्हा इंद्रा ही रागाने मुक्ताकडे बघते. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही मम्मी, तुम्हाला खरंच असं वाटत आहे का की असं सगळं घडलं असेल? मी खरंच असं काही केलं नाही आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की हे बघ, माझ्या जावयावर पूर्ण विश्वास आहे. अगं, घरातली काम करणारी बाई, तिच्यावर तिचा पुरुष हात उचलतो म्हणून माझा जावई भांडत जाणारा, तो मला सांग तुझ्याशी असं वागेल का? आणि तू कशाला असं सांगतेस? प्रत्येक वेळेला माझ्या जावयावर आरोप कशी करू शकतेस तू? आणि असं म्हणून तिच्यावर हात ती उचलायला जाते. तितक्यातच आता इंद्राचा हात सागर धरतो आणि म्हणतो की मम्मी, तू अजिबात मुक्तावर हात उचलू शकत नाही. खरं खोटं काय आहे ते झाल्याशिवाय तू त्यांच्यावर हात उचलणं योग्य नाही. कार्तिक म्हणतो की अरे सागर, खरंच तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? सागर म्हणतो की हे बघ, मला मुक्तावर पूर्ण विश्वास आहे आणि हे जे सगळं काय झालं ना, या प्रकरणाचा तपास हा लागलाच जाणार आहे. तोपर्यंत कोणी कोणाला काही बोलायचं नाही आहे. मला इतकं माहीत नाही की मागच्या वेळेलाही हे झालेलं आहे. मुक्ताने माझ्यापासून लपवून ठेवलं, ठीक आहे, कारण तिला घराची इज्जत वाचवायची होती. पण तुम्ही सगळेही तसंच केलात का? तुम्ही मला हे सांगू शकत नव्हतात. याचा अर्थ कार्तिक, तू मला लपवलंस म्हणजे तू काहीतरी नक्कीच मनामध्ये काळभैरव घेऊन आहेस. तर इथे सई ही झोपत असते. सागर सईला कळू नये म्हणून तिला तिथेच खोलीत ठेवतो. यांच्या आवाजामुळे माधवी आणि पुरू येतात. माधवी येऊन म्हणते की हे सगळं काय चालू आहे? कसला आरडाओरडा चालू आहे? मुक्ताला आता रडत असताना माधवी बघते आणि ती म्हणते की काय झालंय? पुरूही म्हणतो की हो मुक्ता बाळा, सागरराव, नेमकं काय झालंय? तुम्ही असे का चिडलात सगळे? आणि इंद्रताई, तुमचा आवाज हा कालपर्यंत येतोय, काय झालंय काय? तेव्हा मग आता लगेच पुढे इंद्रा म्हणते की तुमच्या मुलीला विचारा, तुमची मुलगी काय शेण खाते ते. माझ्या जावयावरती तिने विनयभंग केल्याचा आरोप टाकला आणि आता माझं जावई सांगत आहे की हे सगळं तिनेच केले. आता माधवी रडू लागते. ती म्हणते की हात जोडते, माझी मुलगी असं कधीच करणार नाही. ती कधीही कोणाशी बोलली नाही किंवा वाईट शब्द उच्चारले नाही तो, आणि ती कोणाच्या अंगवळणी जाईल असं कधीच होणार नाही. तेव्हा कार्तिक आता मुक्ताकडे बघत असतो. त्याची नजर वेगळीच असते. मुक्ताच्या बाजूने कोणीच बोलायला तयार नसतं आणि सागरही काहीच बोलत नाही, कारण त्याच्या हातात असे सबळ पुरावे नसतात जे कार्तिकला खोटं ठरवू शकतील. म्हणूनच आता मुक्ताला इंद्र म्हणते की तू या घरातून निघून जा. तेव्हा माधवी म्हणते की तुम्ही माझ्या मुलीला घराबाहेर काढायला निघालेत. मीच माझ्या मुलीला घराबाहेर घेऊन जाते. ज्या घरात तिचा मान होत नाही, ज्या घराची तिने शान राखली आणि ज्या कार्तिक आणि स्वातीचा संसार तिने वाचवला, तिलाच तुम्ही घराबाहेर काढताय.
एक गोष्ट लक्षात घ्या, माझी मुक्ता काही मला जड नाही असं म्हणून माधवी तिला घेऊन जाते. तर आता मुक्ता ही कार्तिकच्या विरोधात कसे पुरावे मिळवते आणि कशा प्रकारे कार्तिकला घराबाहेर काढते हे पाहणं रंजक ठरेल. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.